आपण कधी विचार केलाय का की आपल्या भारतामध्ये खरा एफडीआय किती आहे किंवा खरा एफडीआय किती येतो? फॉर एफडीआय अर्थातच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्याच्यामध्ये विदेशातली लोक भारतामध्ये गुंतवणूक करतात कंपन्यांमध्ये, आणि अशा रीतीनं आपल्या जी काही भारतीय कंपन्यांची डिमांड असते आर्थिक भांडवलाची ती पूर्ण होते. कारण आपल्याकडे आर्थिक भांडवल नसल्या कारणाने आपल्याला विदेशातून गुंतवणूक बोलवावी लागते. तर ती गुंतवणूक सगळ्यात चांगली जर गुंतवणूक म्हटली तर एफडीआय ची गुंतवणूक आहे. मग त्या एफडीआय चे सुद्धा चांगला एफडीआय कोणता, त्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार समजले पाहिजे आपण, जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की खरा एफडीआय भारतामध्ये किती येतो. जो की खरा एफडीआय हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये यायला पाहिजे. आणि नुकतीच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की 10% हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधला एफडीआय कमी झालेला आहे. हे फार घातक आहे, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच आपल्या अर्थव्यवस्थेला खूप जास्त रोजगार निर्माण करून देऊ शकतं. आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्येच अर्थातच मिहान प्रकल्प हा कुठेतरी थंड बसत पडलेला आहे. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटच येत नाहीये. त्याचं रिझन काय आहे? तुम्ही सांगते इतका मोठा एफडीआय आमच्यामध्ये भारतात येतोय, खूप सारी गुंतवणूक भारतामध्ये येत आहे, मग ही जाते कुठे? हे आपण विचार करण्यासाठी सगळ्यात आधी महत्वाचं आहे की हा जो एफडीआय चे 3 प्रकार आहेत ते काय आहेत. ठीक आहे, सगळ्यात आधी एफडीआय ची संकल्पना आपण बघूयात की नेमकं काय. विदेशातली एक कंपनी आहे, समजा आपण पकडूया सिंगापूर. ओके, सिंगापूरवरून जी कंपनी आहे ती भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, भारतातली इन्व्हेस्टमेंट करेल ही कंपनी आहे एक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एक्झाम्पल आहे. ठीक आहे, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. ही सिंगापूरची कंपनी, कोणीतरी परदेशी गुंतवणूक आहे सिंगापूरचा, तो भारताच्या या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता ही भारतीय मालकाची कंपनी आहे, हा एक भारतातला मालक आहे आणि त्याची ही कंपनी आहे. त्याला जर समजा 1 कोटी रुपयाची कंपनीला खर्च आहे 1 कोटी रुपये आणि त्याच्याकडे 70 लाख रुपयेच आहे फक्त या भारतीय मालकाकडे, तर अशा वेळी 30 लाख रुपये कोण देईल? तर हा या ठिकाणी सिंगापूरचा व्यक्ती देईल किंवा सिंगापूरचा इन्व्हेस्टर देईल. असं करून काय होतं की हा जो काही सिंगापूरचा व्यक्ती असेल, हा कंपनीमध्ये गुंतवणूक करणारा, तो गुंतवणूक करत असताना आपला फायदा बघेल की मला काय फायदा होतो. तर तो सगळ्यात आधी तर बघेल की भारतामध्ये गुंतवणूक केली तर मला त्याचे रिटर्न खूप जास्त मिळतील का. तर मग याच्यामुळे काय होतं की आपल्या इथे तो काय करतो की स्वतःसोबत भांडवल पैसा तर आणतोच, पण त्यासोबत या कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी पण आणतो. कोणती टेक्नॉलॉजी? ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या भारतीय कंपनीमध्ये प्रोडक्शन वाढतं, उत्पादन वाढतं. उत्पादन वाढलं की ऑटोमॅटिकली आपला राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वाढेल, म्हणजे अर्थातच जीडीपी सुद्धा आपला वाढेल. मग हा जीडीपी वाढतो. अशा पद्धतीने जर आपल्याला करायचं आहे तर आपल्याला विदेशातली जी गुंतवणूक आहे ती जास्तीत जास्त भारतामध्ये यायला पाहिजे. मग ही एफडीआय तर येतो, परंतु या एफडीआय चे 3 प्रकार हे जर समजून घेतले तर नक्की आपल्याला लक्षात येईल की खरा जीडीपी कुठे येतो आपला. मग आता बघा, हा जो काही सिंगापूरचा व्यक्ती आहे तो भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, तो स्वतःसोबत 30 लाख रुपये त्यांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि ह्या 30 लाख रुपयात जास्तीत जास्त त्याला फायदा भेटला पाहिजे म्हणून तो याच्यासोबत फक्त पैसेच नाही तर टेक्नॉलॉजी सुद्धा या कंपनीला प्रोव्हाइड करतो. म्हणजे याच्यातून काय होतं, स्पीडली जास्तीत जास्त प्रोडक्शन होतं आणि जास्तीत जास्त यांना फायदा होतो. त्याच्यामध्ये साधा हेतू दिसतो आपल्याला एफडीआय. हा एक प्रकार एफडीआयचा, जो त्याला आपण रिअल एफडीआय म्हणतो. ठीक आहे, खरा एफडीआय. हा खरा एफडीआय किती भारतामध्ये येतो आणि खोटा एफडीआय किती येतो याच्यासाठी आपल्याला महत्वाचं समजणं गरजेचं आहे. बघा, एफडीआय मुळे काय काय होतं, रोजगार निर्माण होतो, त्याच्यानंतर आर्थिक समृद्धी वाढते, उत्पादनामध्ये वाढ होते आणि भांडवलाची जी गरज आहे ती आपली पूर्ण होते. हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर प्रकार बघूया आपण या एफडीआयचे काय आहेत, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की खोटा एफडीआय भारतामध्ये किती येतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा रिअल एफडीआय. ओके, त्याला आपण रिअल एफडीआय म्हणतो. खरा एफडीआय जो आता एक्झाम्पल बघितलं आपण ते परराष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपनी असतात, परकीय बहुराष्ट्रीय कंपनी, मल्टीनॅशनल कंपनीज असतात ज्या विदेशातल्या, त्या कंपन्या इथे पैसा गुंतवतात, त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी देतात, काही क्षमता घेऊन ते त्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आणि काही आपल्याला स्किल्स देतात. या सगळ्या गोष्टी ते विदेशातून घेऊन येतात, कारण डेव्हलप कंट्री आहे. पैसा कोणाकडे जास्त आहे? डेव्हलप कंट्रीकडे. त्यांच्याकडे मग डेव्हलप का झाले? कारण टेक्नॉलॉजी आणि पैसा आहे, या गोष्टीमुळे ते डेव्हलप झाले. मग आपल्याला पण तसंच डेव्हलप व्हायचं आहे, तर ते सोबत येताना पैशासोबतच तिथे टेक्नॉलॉजी पण घेऊन येतात. हे सगळ्यात खूप चांगलं आहे आणि हे दीर्घकालीन असतं आणि लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करतात. महत्वाचं म्हणजे फायनान्शियल इन्व्हेस्टर्स म्हणतो. आणि खरी गफलत इथे आहे, जो इन्व्हेस्टमेंट होते तर या 2 भागामधले तुझे आहे, एक रिअल पी, दुसरा एक फायनान्शियल इन्व्हेस्टर्स आणि दुसरे आहेत आपले जी विदेशी भारतामध्ये जे राहणारे लोक आहेत आपले एनआरआयच.
हे एनआरआयच काही इन्व्हेस्टमेंट करत असतात एफडीआयच्या नावाने. म्हणजे कसं सांगतो पुढे, गुंतवणूक करतात, याला स्पेशल पर्पज व्हेकल हे सुद्धा असतं. आता कसं हे समजून घेतलं पाहिजे आपण. हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो बघा, की याच्यामध्ये बघा एक उदाहरण आहे. एक गाव आहे आपलं, ठीक आहे. या गावामध्ये समजा आता काय होत आहे, ह्या गावामध्ये हा एक व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीने काय केलं की आपल्या गावामध्ये एक नवीन हॉटेल सुरू केलं, ठीक आहे. या हॉटेल सुरू केलं, या हॉटेल सुरू करताना त्यांनी 10 लाख रुपये गुंतवणूक केली या हॉटेलमध्ये. आणि या 10 लाख रुपये गुंतवणूक करून त्यांनी काय केलं, आता गाववाल्यांना विचारलं काय रे तुम्हाला फायदा झाला का, तर हो आम्हाला फायदा झाला, खूप जास्त फायदा झाला, 10 लाख रुपयाचं हॉटेल आमच्या गावामध्ये आलं. आमच्या गावामध्ये आता फायदे काय होतील, तर लोकांना रोजगार मिळेल, त्या ठिकाणी वेटर कोणीतरी काहीतरी शेफ वगैरे सगळं करायला, मॅनेजमेंट करायला रोजगार लागणार, हे सगळं होईल. गावाची आर्थिक प्रगती होईल बाबा, त्या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणेल आमच्याकडे टॅक्स येतोय, सगळं येत आहे, गावाचा विकास होत आहे असं म्हणून. परंतु हा माणूस 10 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये बाहेर घेऊन जात असेल, तर अशा वेळी गाववाल्यांना विचारलं का रे बा तुमचा फायदा झाला का, तर गाववाले म्हणाल आमचा तोटा झाला, कारण आमचे इथे 10 लाख रुपये गुंतवून 15 लाख सोबत घेऊन गेला है ना. म्हणजे याचा अर्थ तोटा झाला. सेम असंच आपल्या देशासोबत होत आहे. विदेशातला माणूस 10 लाख रुपये गुंतवत आहे आणि 15 लाख रुपये बाहेर घेऊन जातोय. ते कसं, त्यासाठी आपल्याला हे थोडं महत्वाचं असेल की हा प्रकार फायनान्शियल इन्व्हेस्टर्स हे काय आहेत. हे जे एफडीआय करणारे, गुंतवणूक करणारे जे लोक आहेत, तर ते स्वतःचा पैसा असतो त्यांचा, फक्त ते भारतीय कंपनीमध्ये गुंतवणूक करतात आणि मालकी घेतात, त्याची शेअर घेतात. त्याचा समजा असं म्हणून आपण 30% शेअर घेतला, त्याने शेअर घेतलात, फक्त पैसा गुंतवेल तो, बाकी काही एक करणार नाही. जर समजा त्याला दिसलं की कंपनी चालत नाही, तर तो स्वतःचा पैसा काढून घेईल आणि विदेशात चालला जाईल, म्हणजे किंवा दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार. अशा पद्धतीचा हा पैसा आहे, ठीक आहे. एफआयआय वेगळा आणि हा एक भाग वेगळा, ठीक आहे. एफआयआय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ही पण एक प्रकार आहे, तर तो अशाच पद्धतीचा तो प्रकार आहे. ते तर फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चालले जातात, परंतु हे कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. जे एस्टॅब्लिश कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग असो, सर्व्हिस असो, कोणती कंपनी असो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्याच्यामध्ये स्वतःचा शेअर घेत आहेत किंवा एक खूप मोठी इक्विटी घेत आहे. तर असे एक इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहेत, प्रायव्हेट इक्विटी वाले फंड घेऊन येतात, ते वेंचर कॅपिटल वाले फर्म्स आहेत. हे इथून हा पैसा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट होतात. कसं आहे तो आपण पुढे बघतोय. सार्वभौम संपत्तीला आपण सॉव्हरेन वेल्थ फंड्स वगैरे म्हणतो, ते सगळं येतं. ऍसेट मॅनेजर्स हे सगळे गुंतवणूक करणारे लोक आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचा पैसा आहे आणि त्यांना कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. एवढे असे लोक आहेत, ते फक्त टेक्नॉलॉजी वगैरे काही काढणार नाही. त्याच्यानंतर भारतीय अनिवासी भारतीय आहेत, म्हणजे एनआरआय, ज्यांनी विदेशामध्ये खूप जास्त पैसा कमवला, तो पैसा इथे भारतीय कंपनीमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार, असं एक आहेत. तर ही जे लोक आहेत, ही स्वतःसोबत टेक्नॉलॉजी आणत नाही आणि हे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करत नाही. हे कधी शाश्वत नसतात. कधी जर यांना तोटा दिसायला लागला, तर लगेच आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतात त्या कंपनीमधून आणि ती कंपनी कोलॅप्स होते. अशा प्रकार घडतात आणि अशा पद्धतीनं आपला पैसा, म्हणजे बरेचदा काय होतं, हे पैसा काढून तर घेतात, त्यासोबतच कमाई, नफा सुद्धा खूप कमवून घेऊन जातात. नफा हा भेटला त्यांना नफा की ते लगेच घेऊन जातात वापस, असं आहे. मग आता असं कोण आहेत, तर भारतामधले जे काही बरेचदा असे सुद्धा स्कॅम करतात. एखादा मंत्री असेल, त्याचे खूप जास्त त्यांनी पैसा कमवला, तर तो पैसा भारतात त्याला ठेवता येणार नाही, ब्लॅक मनी. मग तो ब्लॅक मनी काय करणार, सिंगापूरला एक छोटीशी कंपनी सुरू करणार, इन्व्हेस्टर कंपनी. त्या इन्व्हेस्टर कंपनी एक ऑफिस असणार, ती इन्व्हेस्टर कंपनी ऑफिस भारतामध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करणार. म्हणजे भारतातलाच माणूस इथं कंपनी एस्टॅब्लिश करतो, लक्षात येत आहे, भारतातलाच माणूस हा इथे इन्व्हेस्टमेंट करतो, इथे कंपनी स्थापन करतो आणि इथल्या कंपनी, फायनान्स कंपनीच्या माध्यमातून भारतात इन्व्हेस्टमेंट करतो. आणि असंच प्रकरण नुकतंच झालेलं होतं सेबीच्या अध्यक्ष आहे. लक्षात येत आहे किती भयंकर. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याच्या अध्यक्ष याच्यामध्ये अडचणीत सापडतात. हे अशाच प्रकरणामध्ये अडचणीत सापडतात. म्हणजे हे या देशामध्ये चाललेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे तर आणखी थोडं अवाक करणारी आकडेवारी आहे, ते 2024-25 ची, ती आपल्याला पाहणं गरजेचं राहील. तर हे इन्व्हेस्टर्स कसे आहेत बघा, फायनान्शियल इन्व्हेस्टर्स आणि एसपीयू वाले किंवा मग त्याच्यामध्ये एनआरआयच किंवा डायस्पोरा वाले, हे काय आहेत बघा. हे फायनान्शियल इन्व्हेस्टर्स मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करतात किंवा अल्प काळासाठी गुंतवणूक करतात, आणि हे तर विविध त्याचे काही स्ट्रक्चर ठरलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे इन्व्हेस्टर्स आहेत. आणि भारतामध्ये जो जास्त जीडीपी येतो तो या भागामधून येतोय, या दोन पद्धतीमधून. कसं, आता आपण थोडं बघूयात बघा. आता इथे बघा की त्याचा फ्लो कसा आहे, इफेक्टिव्ह फ्लो. ओके, एफडीआय कसा येतोय आणि कोणत्या भागामध्ये जास्त फ्लो, कोणता एफडीआय आपल्याकडे जास्त येतोय. खरा जो रिअल एफडीआय म्हणतो आपण, ज्याला वास्तविक एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट,
तर ती 41% आलेली आहे बघा, 41.9%, म्हणजे 50% सुद्धा नाही. 41.9% इतकी इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी कशातून आलेली आहे, तर आपल्या रिअल इन्व्हेस्टमेंट मधून आलेली आहे. 50% सुद्धा इन्व्हेस्टमेंट ही रिअल एफडीआय मधून नाही. हे एक वास्तव आहे या देशातलं. मग आता हे जे तीन आहेत कोण, तर फायनान्शियल इन्व्हेस्टर्स यांनी किती टक्के इन्व्हेस्टमेंट केलाय, तर 40%, जे की शाश्वतच नाहीये, की कधी पैसा काढून घेतील किंवा त्याच्यामध्ये अल्प काळासाठी यांचा पैसा असतो. यांना खूप जास्त फायदा मिळाला की आपला पैसा काढून ते मोकळे होऊन जातात, किंवा इनस्टेबल दिसलं तर आपला पैसा काढून मोकळे होऊन जातात. हे सुद्धा आहे, हे कशातच विश्वासार्ह नाहीये. तर असा पैसा आपल्याकडे 40.5% इन्व्हेस्टमेंट होतोय. त्याच्यानंतर अनिवासी भारतीयांनी 17.6%, जे अनिवासी भारतीय त्यांनी गुंतवणूक केला आपल्या इथे पैसा, 17.6%. ज्यांनी विदेशामध्ये खूप सारा पैसा कमवला ते पैसा आणून भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. असे लोक किती आहेत, तर 17.6%, म्हणजे एवढं इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेलं आहे, एवढ्या रुपयाचा. म्हणजे बघा आपली स्थिती काय चाललेली आहे. मग रिअल इन्व्हेस्टमेंट जी आहे, रिअल एफडीआय हा आपल्याकडे फक्त 41.9% येतोय. म्हणजे किती त्याच्यामध्ये चिंताजनक गोष्ट आहे. एक तर पुढे बघितलं पाहिजे आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, जे की मी आधी सांगितलं, जे उत्पादन क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्र हेच आपल्याला खूप जास्त एफडीआय त्याच्यामध्ये जीडीपी वाढवून देऊ शकतं किंवा रोजगार निर्मिती करू शकतं. सगळ्यात जास्त क्षमता त्या रोजगार निर्मितीची त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. आणि या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधला जीडीपी जर आपण विचार केला तर या 2023 ते 2026, 2022-23 ते 2026 या कालावधीमध्ये 10% कमी झालेला एफडीआय, 10% कमी आलेला आहे एफडीआय. किती भयंकर गोष्ट आहे. ज्या क्षेत्रामध्ये जास्त रोजगार निर्माण होऊ शकतात त्या क्षेत्रामधलाच एफडीआय कमी येतोय. म्हणून तुम्ही आपण जो अनेकदा खापरं पडतो त्या मियान प्रकल्पावरती, तर मियान प्रकल्पावरती हा रिअल एफडीआय येत नाहीये. त्या कारणाने तो थंड बसत पडलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून नागपूरच्या लोकांना मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, बँगलोरला किंवा दिल्लीला या ठिकाणी जॉबला जावं लागत आहे. नागपूरमध्ये काय वाटत नाही, कारण 10-15 हजार रुपये फक्त नोकरी त्या ठिकाणी मिळते. म्हणजे किती भयंकर गोष्ट म्हटली पाहिजे त्या गोष्टीसाठी. तर ही स्थिती यामध्ये या देशामध्ये सध्या चाललेली आहे. हे फार घातक आहे. एक जर एक्झाम्पल बघितलं आपण की किती पैसे घेऊन जातात हे, म्हणजे बघा या ठिकाणी 637 दशलक्ष, म्हणजे आपण म्हणूया 600 अब्ज कोटी रुपये, 60 अब्ज कोटी रुपये, 60 अब्ज कोटी रुपये 2020 मध्ये ही कंपनी होती, एक टेमासेक नावाची कंपनी होती. टेमासेक नावाच्या कंपनीनं भारतातल्या या शायनर इलेक्ट्रिक इंडिया लिमिटेड मध्ये पैसा गुंतवला. हा पैसा गुंतवला तर यांनी पैसा किती गुंतवला 2020 मध्ये, तर तो 60 अब्ज रुपये असं म्हणूया आपण. डॉलरमध्ये तर इथे $637 मिलियन दाखवलेला आहे, पण रुपयामध्ये जर म्हटलं आपण तर लक्षात घ्या 60 अब्ज रुपये गुंतवले आणि फक्त 60 अब्ज रुपये. आणि 60 अब्ज रुपयाचे तो किती घेऊन जातोय, 6.4 अब्ज डॉलर एवढे रुपये घेऊन जात आहे. म्हणजेच काय 607-8 किंवा 600 अब्ज डॉलर म्हणूया आपण. 600 अब्ज डॉलर हा पैसे घेऊन जातोय रिटर्न. एक्झिट केले त्यांनी त्या कंपनीतून, गुंतवले त्यांनी 60 अब्ज डॉलर आणि पैसा घेऊन गेला 600 अब्ज डॉलर. म्हणजे याचा अर्थ गावात गुंतवले 10 रुपये आणि घेऊन गेला 15 रुपये. मग यामध्ये सांगा देशाचा फायदा झाला की नुकसान झालं, हे या ठिकाणी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की भारतामध्ये एफडीआय येतो, परंतु तो कशामध्ये यायला पाहिजे, तर तो रिअल जीडीपी मध्ये, रिअल एफडीआय मध्ये यायला पाहिजे. जो रिअल एफडीआय भारतामध्ये लॉंग टर्म साठी असतो, लॉंग टर्म साठी तो कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, सोबत टेक्नॉलॉजी घेऊन येतो, त्यासोबतच त्याचं स्वतः त्याच्यामध्ये इक्विटी असते, त्याचा स्वतः इक्विटी तर यांची पण असते, पण तो स्वतःची कंपनी म्हणून करतो. आणि विशेष म्हणजे लॉंग टर्म साठी असतं. आणि ह्या कंपन्या खूप जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करतात. खूप जास्त लोकांना रोजगार मिळतो. रोजगार मिळाला तर ऑटोमॅटिकली या देशाचा जीडीपी वाढणार, आर्थिक वाढ होणार. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की जे आपल्याला सांगितलं जातं त्याच्या पलीकडचं काहीतरी असतं. हे यामध्ये महत्वाचं आहे. हे आकडे फार महत्वाचे आहे. रिअल एफडीआयचे 41% फक्त आपल्याकडे रिअल एफडीआय आहे. आणि याच्या भरोशावर आपल्याला सरकार सांगतं की आमच्याकडे खूप जास्त एफडीआय येतोय. एफडीआय लक्षात घ्या, खरं त्याचं पांघरुणे आपण काढलं पाहिजे, हे असं आहे. धन्यवाद.